आणि आता आम्ही तुम्हाला एक अनोखी अशी मैत्री दाखवणार आहोत। ही मैत्री पाहण्यासाठी सध्या सिंधुदुर्गातील इन्सुली गावात देश विदेशातील पर्यटक गोळा होत आहेत। आणि कोणाची आहे मैत्री आणि काय खास दडलंय त्यांच्या मैत्रीमध्ये पाहूयात। एखाद्या अवलियानं एक विशिष्ट शीळ मारली की कबूतरन कावळे गोळा झालेले आपण पाहिले असतील। मात्र आता ही शीळ ऐका। नदी काठी घातलेली ही शीळ ऐकून पाहतर कोण येतंय? काय आश्चर्याचा धक्का बसला ना। नदी काठी चक्क 1-2 नाही तर 30-40 मगरी दर्शन देत आहेत। हे दृश्य आहे सिंधुदुर्गातील इन्सुली गावातील आणि चक्क हिंस्र प्राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मगरींना शीळ घालून बोलावणाऱ्या या अवलियाचं नाव आहे रामचंद्र चराटकर। रामचंद्र यांची शीळ ऐकताच महाकाय मगरींचा एक ताफाच नदी काठी जमा होतो। एक पहिल्यांदा सुरुवातीला एक मगर येते होती, नंतर मी सहज म्हणून त्यांना एक दिसली म्हणून खाद्य घातलं त्यांना, तर खाद्य घालता क्षणी एक मगर आली सुरुवातीला, नंतर नंतर त्यांची 30-35 पिल्लं झाली आताच्या स्टेजला। मी जरी शिटी मारली तरच ते येतात, दुसऱ्या कोणी मारली शिटी तर ते येत नाहीत। 4 वर्षापासून चालू आहे, सकाळी आणि दुपारी 2 वेळा त्यांना खाद्य घालते, कधी कधी संध्याकाळी, असं 3 वेळा त्यांना खाद्य घालून चालू असते। इथे त्यांचा कोणाला त्रास काही होत नाही। इथे गुरं पण जातात त्यांच्या समोरनं, पण गुरांना वगैरे काय पकडत असा काय प्रकार करत नाही। प्राणी मित्र रामचंद्र आणि मगरींमध्ये एक मैत्रीचं नातच निर्माण झालंय। गेले 4 वर्ष ही मैत्री दोन्ही बाजूंनी जपली जाते। त्यामुळे फक्त रामचंद्र यांची शीळ ऐकताच या मगरी येतात। अशीच शीळ इतर कुणी घातली तर या मगरी दर्शन देत नाहीत। गेले 4 वर्ष सकाळ संध्याकाळ मगरींना खाद्य पुरवण्याचं कामही रामचंद्र नित्य नेमानं पार पाडतात। त्या माणसाने बोलवल्यानंतर ते येतात अशी मला माहिती मिळाल्यानंतर मी काल माझ्या कुटुंबासह आलो होतो इकडे। पण ते काका चराटकर म्हणून जे आहेत मगरींचे मित्र, ते काल उपलब्ध झाले नाहीत, त्यामुळे माझा हिरमोड झाला। आज पुन्हा मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज त्यांनी शिट्टी मारल्यानंतर या मगरी तात्काळ जवळ आल्या। मगरीसारख्या हिंस्र प्राण्याला शीळ घालून बोलावण्याची प्राणीमित्र चराटकर यांची ही अफलातून गोष्ट अख्ख्या जिल्ह्यात प्रसिद्ध झाली।